नमस्कार, मी रोहिणी. कुक विथ रोहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारी, त्याचबरोबर कमी तेल आणि कमी मसाल्याचा वापर करून मटकीची रस्सा भाजी बनवणार आहोत. ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता. कमी मसाले आहेत तरीसुद्धा भाजी चवीला खूप छान लागते आणि पटकन तयार होते. तर सर्वात अगोदर आपल्याला मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथे बघा, मी मटकीला घरीच मोड आणलेले आहेत. एक पूर्ण दिवस मी मटकी भिजत घातली होती नॉर्मल पाण्यामध्ये आणि संध्याकाळी पूर्ण पाणी निथळून ती मटकी मी मोड आणण्यासाठी ठेवली होती. तर एका रात्रीत एवढे मोड आलेले आहेत मटकीला. एकदम फ्रेश अशी मटकी मी घेतलेली आहे. मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आणि निथळण्यासाठी चाळणीमध्ये अशीच ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहोत. या भाजीमध्ये कुठलंही जास्तीचं वाटण आपल्याला वापरायचं नाही. एकदम छोटंसं वाटण आहे. तर इथे अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. एकदम पातळ असे बारीक काप करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे आणि आलं आणि लसूण घेतलेलं आहे. फक्त एवढंच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे सर्वात अगोदर आपल्याला फोडणी तयारी करून घ्यायची. तर अर्धा चमचा मोहरी तेलामध्ये तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. 10-12 फ्रेश कढीपत्ता मी इथे घेतलेला आहे. तर कढीपत्ता व्यवस्थित परतून घ्यायचा. त्याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान लागतो. आणि यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तो मीडियम साईजचाच कांदा एक मी कट करून घेतला होता, एकदम बारीक चिरून घेतला होता. या भाजीसाठी एकदम कमी तेलाचा आपण वापर केलेला आहे. तर फक्त 2 चमचेच मी तेल या भाजीमध्ये वापरलेलं आहे. 2 चमचे तेल आणि एकदम कमी मसाला वापरून ही आपण रस्सा भाजी बनवणार आहोत. मसाल्याचा कमी वापर आहे तरीसुद्धा भाजी चवीला खूप छान लागते आणि भाजीला रंग देखील खूप छान येतो. तर कांदा व्यवस्थित परतण्यासाठी मी इथे मीठ टाकून घेणार आहे. तर मी 1 चमचा इथे मीठ टाकलं आहे. हे मीठ पूर्ण भाजीला जे लागणार आहे ते मी एकदमच टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर परतला जातो म्हणून मी इथे सर्वात अगोदर मीठ टाकले. बऱ्याचदा भाजीमध्ये शेवटी मीठ टाकलं जातं, पण मी अगोदरच मीठ टाकलेलं आहे. तर कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर, कांद्याला गुलाबी रंग आल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला अर्धा टमॅटो टाकलेला आहे. टमॅटोचा आपण बी इथे वापरलेला नाही आहे. बी काढून मी टमॅटो व्यवस्थित बारीक चिरून घेतला होता. तर टमॅटो देखील व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आणि यानंतर आपण जे वाटण केलं होतं सुकं खोबरं, आलं आणि लसणाचं, ते वाटण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे. एकदम कमी गॅसवरच हे जे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे, जेणेकरून वाटण कुठेही करपणार नाही, एकसारखं सगळीकडे भाजलं जाईल. त्यामध्ये कच्चंच आपण आलं लसूण टाकलेलं आहे ते व्यवस्थित परतणं महत्त्वाचं आहे. यानंतर आपण आता मसाले टाकून घेणार आहोत. सर्वात अगोदर मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर 1.5 चमचा घरगुती साठवणीचा जो काळा मसाला असतो, या मसाल्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. साठवणीचा घरगुती काळा मसाला, तोच मसाला आपण भाजीमध्ये वापरतो आहे. तर अशा पद्धतीने एकदम थोडंसं 1 ते 2 चमचा पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे. तसेच मसाले जर आपण परतून घेतले असते तर थोडेफार करपले असते. त्यामुळे 1 ते 2 चमचे पाणी टाकून व्यवस्थित मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर मी यानंतर मटकी टाकून घेतली आणि मटकी जरा जास्तच होती, तर त्यातली थोडीफार मटकी मी शिल्लक ठेवलेली आहे. जेवढी आत्ता लागणार आहे तेवढीच मटकी मी या भाजीमध्ये वापरणार आहे. तर मटकी टाकल्यानंतर व्यवस्थित मसाल्यांमध्ये मटकी परतून घ्यायची आहे. सगळीकडे व्यवस्थित मटकीला मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला जेवढी पातळ भाजी करायची आहे किंवा जेवढी क्वांटिटी आपल्याला हवी आहे भाजीची, तेवढं पाणी भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर 10 मिनटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे. तर बघा, इथे 10 मिनटं झालेली आहेत आणि त्यानंतर भाजीला रंग बघा किती छान आलेला आहे. मटकी देखील 10 मिनटात व्यवस्थित शिजते, कुठेही कच्ची वगैरे राहत नाही. कलरसुद्धा खूप छान आला आहे भाजीला. आणि यानंतर मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले होते आणि मिक्सरवर मी त्याचा थोडासा जाडसर कूट तयार करून घेतला होता. तोच शेंगदाण्याचा कूट मी इथे वापरलेला आहे. तर्री बघा भाजीला किती सुंदर आलेली आहे. एकदम लाल लाल चटक अशी भाजी तयार झालेली आहे. सर्वात शेवटी
कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथे आपली मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. आणि आता यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. या ठिकाणी कमी तेल आणि कमी मसाला वापरून तयार झालेली आहे मटकीची रस्सा भाजी. तुम्ही देखील या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. ही भाजी खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारची ॲसिडिटी किंवा कसल्याही प्रकारचा त्रास अजिबात होत नाही. जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.